नमस्ते. महिलांच्या 6 गंभीर समस्या आणि घरगुती उपाय. नमस्कार मैत्रिणींनो. घरच्यांच्या सुखासाठी आणि आरोग्यासाठी तुम्ही 24 तास नॉनस्टॉप धावत असता, पण जेव्हा तुमची स्वतःची कंबर भरून येते किंवा अचानक चेहरा काळवंडू लागतो, तेव्हा मात्र तुम्ही काही नाही, उद्या बरं वाटेल म्हणून स्वतःचं दुखणं अंगावर काढता. पण किरकोळ थकवा समजून आपण ज्या चुका करतो त्या पुढे जाऊन मोठ्या आजाराचं रूप घेतात. कधी अचानक बदलणारी अनियमित पाळी, कधी महागड्या क्रीम लावूनही न जाणारे चेहऱ्यावरचे काळे वांग, तर कधी मूल झाल्यानंतर सुटलेलं पोट आणि हाडांचं दुखणं. हे आजकाल घरोघरी वाढणारे खूप गंभीर त्रास आहेत. पण घाबरू नका, आपला आयुर्वेद खूप शक्तिशाली आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण महिलांच्या 6 अत्यंत गंभीर समस्या आणि त्यावर घरामध्येच करता येणारे अगदी सोपे आणि रामबाण उपाय अतिशय सोप्या भाषेत पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या आरोग्याची एक खास भेट आहे, त्यामुळे 1 सेकंदासाठीही स्किप न करता पूर्ण पहा. समस्या नंबर 1. बाळंतपणानंतर सुटलेलं पोट आणि लठ्ठपणा. बाळंतपणानंतर किंवा पचनाच्या समस्येमुळे अनेक महिलांचे खालचे पोट खूप सुटते, ज्यामुळे कपडे व्यवस्थित बसत नाहीत. यावरील रामबाण उपाय. नंबर 1. जिरे, ओवा आणि बडीशेप काढा. सकाळी 1 ग्लास पाण्यात अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा बडीशेप टाकून 5 मिनिटे उकळा. हे कोमट पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. हे शरीराचा मेटाबॉलिझम रेट वाढवून पोटाची चरबी वेगाने बर्न करते. नंबर 2. रात्रीचे हलके आणि लवकर जेवण. रात्रीचे जेवण संध्याकाळी 8च्या आत करा आणि जेवणात फक्त वरण भात किंवा सूप यासारखे हलके अन्न घ्या. उशिरा जेवल्याने अन्न पचत नाही आणि त्याचे थेट चरबीत रूपांतर होते. नंबर 3. ताकामध्ये हिंग आणि जिरे पावडर. दुपारच्या जेवणात ताकात चिमूटभर भाजलेला हिंग आणि जिरे पावडर टाकून प्या. यामुळे पोट साफ होते आणि गॅसमुळे सुटलेले पोट जागेवर येते. नंबर 4. गरम पाणी पिण्याची सवय. दिवसभरात जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा हलके कोमट पाणी पिण्याची सवय ठेवा. कोमट पाणी शरीरातील अतिरिक्त फॅट्स विनासायास विरघळवण्याचे काम करते. नंबर 5. वज्रासन, पोस्ट मील योगा. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर किमान 10 मिनिटे जमिनीवर वज्रासनात बसा. यामुळे पोटाचे स्नायू घट्ट होतात आणि कंबर व पाठीला ताकद मिळते. समस्या नंबर 2. थायरॉइडचा विळखा. आजकाल प्रत्येक 3ऱ्या महिलेला थायरॉइडचा त्रास आहे, ज्यामुळे एकतर वजन खूप वाढतं किंवा शरीर सुकत चालतं आणि गळ्यापाशी सतत जडपणा जाणवतो. यावरील रामबाण उपाय. नंबर 1. धने आणि कोमट पाण्याचा काढा. रात्री 1 चमचा अख्खे धने 1 ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी धण्यांसोबत चांगले उकळा. पाणी अर्धे झाले की गाळून कोमट चहासारखे प्या. हे थायरॉइड ग्रंथीला नैसर्गिकरित्या नियंत्रित करते. नंबर 2. ज्येष्ठमधाचा चहा. थायरॉइडमुळे येणारा थकवा घालवण्यासाठी ज्येष्ठमधाचा छोटा तुकडा पाण्यात उकळून तो काढा दिवसातून एकदा प्या. यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन सुधारते. नंबर 3. गळ्याची बदामाच्या तेलाने मालिश. रात्री झोपताना बदामाचे तेल बोटांवर घेऊन गळ्याच्या भागावर म्हणजेच थायरॉइड ग्रंथीच्या जागी खालून वरच्या दिशेने 5 मिनिटे हलकी मालिश करा. यामुळे तिथला रक्तप्रवाह सुधारतो. नंबर 4. दुपारच्या जेवणात आंबाडीची चटणी. आंबाडीच्या बिया म्हणजे जवस हलक्या भाजून त्याची चटणी रोज जेवणात खा. यातील ओमेगा 3 फॅटी ॲसिड थायरॉइड नियंत्रित ठेवायला खूप मदत करते. नंबर 5. आयोडीनयुक्त आणि ताजे अन्न. बाहेरचे पॅक केलेले आणि शिळे अन्न पूर्णपणे बंद करा. घरात बनवलेले ताजे सात्विक अन्न खाण्यामुळे हार्मोन्स बिघडत नाहीत. नंबर 3. चेहऱ्यावरचे काळे वांग आणि डाग. वांग हा असा त्वचेचा आजार आहे जो महागड्या लेझर ट्रीटमेंटनेही जात नाही, कारण याचे मूळ शरीराच्या आत लपलेले असते. यावरील रामबाण उपाय. नंबर 1. कच्च्या बटाट्याचा आणि लिंबाचा रस. कच्चा बटाटा किसून त्याचा रस काढा आणि त्यात 2 थेंब लिंबाचा रस घाला. हा रस कापसाने वांग असलेल्या डागांवर लावा आणि 20 मिनिटांनी धुवून घ्या. बटाट्यातील नॅचरल स्टार्च डाग फिकट करतो. नंबर 2. चंदन आणि कोरफडीचा लेप. शुद्ध पांढऱ्या चंदनाची पावडर ताज्या कोरफडीच्या गरात मिक्स करून चेहऱ्याला लावा. हा लेप
त्वचेला आतून थंडावा देतो आणि मेलॅनिनचे प्रमाण कमी करतो. नंबर 3, मसूर डाळीचे फेस पॅक. मसूर डाळ दुधात भिजवून त्याची बारीक पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्याला लावून सुकल्यावर हलक्या हाताने चोळून काढा. ही डाळ त्वचेचे मृत प्रापुत्रे काढून वांग साफ करते. नंबर 4, आवळा आणि कोरफडीचा ज्यूस. रोज सकाळी उपाशी पोटी अर्धा कप पाण्यात आवळा आणि कोरफडीचा रस एकत्र करून प्या. जोपर्यंत पोट आतून स्वच्छ होत नाही तोपर्यंत चेहऱ्यावरचे वांग जात नाही. नंबर 5, उन्हात जाताना ओढणी बांधा. सूर्याची अतिनील किरणे म्हणजेच UV रेज वांगाचे डाग अधिक काळे करतात. त्यामुळे घराबाहेर पडताना चेहरा सुती ओढणीने व्यवस्थित झाकून घ्या. समस्या नंबर 4, मासिक पाळीची अनियमितता PCOD. आजकाल फास्ट फूड आणि ताणतणावामुळे महिलांमध्ये हार्मोनचे संतुलन बिघडून पाळी वेळेवर न येणे किंवा 2 ते 3 महिने पुढे जाणे हा खूप गंभीर आजार बनला आहे. यावरील रामबाण उपाय. नंबर 1, ओवा आणि जुन्या गुळाचा काढा. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ओवा आणि छोटा खडा जुना गुळ टाकून पाणी अर्धे होईपर्यंत उकळा. हा काढा पाळीच्या संभाव्य तारखेच्या 5 दिवस आधीपासून सकाळी गरम गरम प्या. यामुळे गर्भाशयातील अडथळे दूर होऊन पाळी वेळेवर आणि मोकळी येते. नंबर 2, पुदिन्याचा चहा. पुदिन्याची वाळलेली पाने पाण्यात उकळवून त्याचा चहा बनवून प्या. पुदिना शरीरातील अँड्रोजन नावाचे नको असलेले हार्मोन कमी करतो, जे PCODचे मुख्य कारण असतात. नंबर 3, कलोंजीचे पाणी. रोज रात्री अर्धा चमचा कलोंजी 1 ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी उकळून प्या. हे ओव्हरीमधील गाठी विरघळवण्यास मदत करते. नंबर 4, दुपारच्या जेवणात कारल्याचा वापर. आठवड्यातून किमान 2दा कारल्याची भाजी किंवा त्याचा ज्यूस प्या. कारले शरीरातील इन्शुलिनची पातळी नियंत्रित ठेवते, ज्यामुळे हार्मोन्सचे संतुलन आपोआप सुधारते. नंबर 5, रात्री उशिरा खाणे बंद करा. रात्री 8 वाजायच्या नंतर जेवणे पूर्णपणे टाळा. उशिरा जेवल्याने शरीराचे बायोलॉजिकल घड्याळ बिघडते आणि पाळी अनियमित होते. समस्या नंबर 5, डिलिव्हरी झाल्यावर सौंदर्य कमी होणे आणि स्ट्रेच मार्क्स. बाळंतपणानंतर पोट सुटणे, अंगावर पांढरे किंवा लाल रंगाचे भयंकर स्ट्रेच मार्क्स येणे, त्वचा निस्तेज आणि सैल पडणे यामुळे अनेक महिलांचे मानसिक स्वास्थ्य ढासळते आणि कपडेही व्यवस्थित बसत नाहीत. यावरील रामबाण उपाय. नंबर 1, एरंडेल तेल, बदाम तेल आणि कोरफडीची मालिश. बाळंतपणानंतर सुटलेल्या पोटावर, सैल त्वचेवर आणि स्ट्रेस मार्क्सवर रोज रात्री 2 चमचे एरंडेल तेल, थोडे बदामाचे तेल आणि ताजा कोरफडीचा गर एकत्र करून 5 मिनिटे गोलाकार मालिश करा. एरंडेल तेल त्वचेतील कोलाजन वाढवून स्ट्रेस मार्क्स वेगाने फिकट करते आणि पोटाचा सैलपणा कमी करतो. नंबर 2, मसूर डाळ आणि हळदीचे नैसर्गिक उठणे. चेहऱ्याचा हरवलेला ग्लो आणि तेज परत आणण्यासाठी केमिकलचे फेशियल न करता मसूर डाळीची पावडर, दुधाची साय आणि चिमूटभर हळद एकत्र करून उठण्यासारखे चेहऱ्याला व मानेला लावा. हे उठणे प्रसूतीनंतर आलेली काळी छाया आणि डाग मुळापासून साफ करते. नंबर 3, जिरे आणि शतावरीचा आहारात वापर. बाळंतपणानंतर शरीराला आतून ताकद देण्यासाठी आणि गर्भाशयाची स्वच्छता करण्यासाठी जिरे खूप महत्त्वाचे आहे. रोज सकाळी 1 ग्लास पाण्यात अर्धा चमचा जिरे उकळून ते पाणी प्या आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अर्धा चमचा शतावरी कल्प घेऊन प्या. जिरे पचनक्रिया सुधारून पोटाचे सुटणे कमी करते, तर शतावरी हार्मोन संतुलित करून चेहऱ्यावर पुन्हा विशीतले तेज आणते. नंबर 4, कोको बटर, विटॅमिन ई आणि पाण्याचे गणित. डिलिव्हरीनंतर त्वचा खूप कोरडी पडते, ज्यामुळे स्ट्रेस मार्क्स जास्त दिसतात. यासाठी दिवसातून किमान 10 ते 12 ग्लास पाणी प्या आणि रात्री झोपण्यापूर्वी कोको बटरमध्ये विटॅमिन ई कॅप्सूलचे 2 थेंब टाकून पोटावर लावा, ज्यामुळे नवीन पेशी तयार होऊन त्वचा मऊ होईल. नंबर 5, हलका व्यायाम, वॉक आणि सुती कापडाचा वापर. डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळंतपणानंतर 3 ते 4 महिन्यांनी हलके स्ट्रेचिंग व्यायाम, भिंतींचे पुशअप आणि चालणे सुरू करा. तसेच सुरुवातीचे काही महिने पोट सुती कापडाने किंवा मॅटर्निटी बेल्टने बांधून ठेवा. यामुळे सैल झालेले स्नायू पुन्हा घट्ट होतात आणि शरीर सुडौल बनते. नंबर 6,
संपूर्ण त्वचा निस्तेज आणि काळी पडणे, उन्हात फिरणे, किचनमधील गॅसची उष्णता आणि योग्य पोषणाचा अभाव यामुळे 30ल्या महिलांची त्वचा ही निस्तेज, रापलेली आणि काळी दिसू लागते. यावरील रामबाण उपाय. नंबर 1. टोमॅटो आणि गव्हाच्या पिठाचा पॅक. टोमॅटोचा रस काढून त्यात 1 चमचा गव्हाचे पीठ आणि थोडे कच्चे दूध घाला. हा पॅक संपूर्ण चेहऱ्याला आणि हातापायांना लावा. उन्हामुळे काळी पडलेली त्वचा म्हणजे सन टॅन एका वापरात उजळते. नंबर 2. चंदन आणि गुलाबाचे पाणी. आठवड्यातून 2दा शुद्ध रक्तचंदनाची पावडर गुलाब पाण्यात मिक्स करून चेहऱ्याला लावा. हे किचनमधील उष्णतेमुळे आलेली काळी छाया दूर करते. नंबर 3. संत्र्याच्या सालीची पावडर. संत्र्याची साले वाळवून त्याची पावडर बनवून ठेवा. ही पावडर दुधात मिक्स करून लावल्याने त्वचेला भरपूर व्हिटॅमिन सी मिळते, ज्यामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो. नंबर 4. ताकाचे पाणी आणि कापूस. ताजे ताक कापसाच्या मदतीने रोज रात्री चेहऱ्याला लावा आणि 10 मिनिटांनी धुवा. ताकातील लॅक्टिक ॲसिड काळे डाग फिकट करते. नंबर 5. कोरफड आणि ओट्सचा लेप. ओट्स बारीक करून त्यात कोरफडीचा रस घाला. हा लेप त्वचेवर घासल्याने तिथली मृत त्वचा म्हणजेच डेड स्किन निघून जाते, ज्यामुळे त्वचेवरील काळेपणा कमी होतो. मैत्रिणींनो, तुमचं आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही तुमच्याच हातात आहे. स्वतःसाठी काढलेला हा 15 मिनिटांचा वेळ तुमच्या आयुष्यातील खूप मोठी गुंतवणूक आहे. लक्षात ठेवा, हे सगळे नैसर्गिक आणि सुरक्षित घरगुती उपाय आहेत. पण जर तुम्हाला कोणताही गंभीर किंवा जुनाट आजार असेल तर आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. व्हिडिओ तुमच्या जवळच्या मैत्रिणींना आणि बहिणींना नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचा तरी मोठा त्रास कमी होऊ शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.